मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। तर बघा सकाळची वेळ आहे आणि वाजलेले आहेत 11:30 11 तरी वाजले असतील। तर बघा आता जेवायला घेतलेलं आहे आणि जेवायला घेतलेलं आहे मी तर आज कांद्याची पात केलेली आहे आणि हरभऱ्याच्या डाळीचं वरण केलेलं आहे। म्हणूनच मी तुमच्याबरोबर माझी थाळी शेअर केलेली आहे की आज काहीतरी वेगळं आहे। हरभऱ्याच्या डाळीचं वरण केलेलं आहे सासूबाईंनी आणि खरंच ते इतकं भारी झालं होतं ना। तर झालं असं की मी कांद्याच्या पातीसाठी डाळ शिजत घातली होती आणि ती जरा जास्त प्रमाणात माझ्याकडनं शिजली। मग आता काय करायचं, तर त्यांनी हरभऱ्याच्या डाळीचं वरण केलं होतं। मी तर पहिल्यांदा खाल्लं, खूपच छान झालं होतं आणि खरंच मस्त लागत होतं। तुरीच्या आणि मुगाच्या डाळीला मागे सारेल इतकं मस्त असं हरभऱ्याच्या डाळीचं वरण झालं होतं। पोटभर जेवले आणि आता बघा बाळाला सुद्धा भरवलेलं आहे, चारलेलं दूध चपाती मी त्याला भरवलेली आहे आणि आता त्याला औषधं देत आहे। तर बघा आता हा जो कोर्स असतो ना लहान मुलांचा, तर आपण काय करतो त्यांना ना डॉक्टरांकडनं आणतो दाखवून, पण त्यांचा जो 5 दिवसाचा कोर्स असतो ना तो कंप्लीट करणं खरंच खूप गरजेचं असतं आणि खूप वेळच्या वेळ औषधं देणं। तर 2च दिवसात देवांशला फरक पडलेला आहे। तर तुम्ही जर मागचा ब्लॉग बघितला असाल की मी सातारला त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले होते आणि त्यांनी हा 5 दिवसाचा जो डोस आहे औषधांचा तो कंप्लीट करायला सांगितलेला आहे। तर त्यांनी जे दिलेले ज्या टिप आहे डॉक्टरांनी किंवा जे सल्ले दिलेले असतात ना, पथ्य वगैरे, मी ते अगदी कडक पाळते मुलांच्या बाबतीत। त्यामुळेच मुलं लगेच कमी वेळात अगदी ठणठणीत बरे होतात। तर त्यामुळं बघा आता दुपारचं त्याला डोस दिलेला आहे। सकाळचा सुद्धा एक डोस असतो, दुपारचा एक डोस असतो औषधांचा आणि रात्रीचा एक, तिन्ही डोस मी अगदी वेळच्या वेळी देते, चुकवतच नाही। त्यामुळं बघा आता हे छोटासा जो ट्रे आहे ना, तर तो मी काल पाचवडच्या बाजारातून आणलेला आहे। कालच तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल। तुम्ही जर हा पहिल्यांदा पाहत असाल तर नसेल माहिती तुम्हाला, तुम्ही मागचा ब्लॉग जाऊन नक्की पहा। तर डॉक्टरांकडनं येताना छोटासा बाजार लागला होता, त्या बाजारातनं मी हा ट्रे 20 रुपयाला घेतलेला आहे आणि हा ट्रे खूप फायद्याचा आहे। आता हा 5 दिवसांचा कोर्स आहे औषधांचा, तर ते औषधं मी या ट्रेमध्ये ठेवणार आहे, म्हणजे इकडं तिकडं औषधंसुद्धा पडणार नाही आणि मेजरमेंट कॅप आहे औषधाच्या त्यासुद्धा व्यवस्थित राहतील ट्रेमध्ये। त्यामुळं अशा पद्धतीनं बघा मी लहानपणापासून मुलांचे औषधं अगदी जपून व्यवस्थित एका ट्रेमध्ये ठेवत असते। 5 दिवसाचा कोर्स झाला की मग तो काढून टाकत असते। तर आत्ता वाजलेले आहेत दुपारचे 2:45 2:30 2:45 वाजले असतील आणि मी देवांशला घेऊन झोपलेले आहे, म्हणजे आता त्याला झोपवते। पण त्याला झोपवता कधी मला झोप लागली तेच कळालं नाही आणि अक्षरशः म्हणजे 5:30 5 वाजले असतील। तर सगळे जे घरातले मेंबर्स होते की नाही, मंडळी सगळे रानात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले होते आणि देवांश आणि मी, आणि आयुष गेला होता स्कूलमध्ये। देवांश मी असल्यामुळे त्याला झोपवलं, तर आमची इतकी गाढ झोप लागली होती, मला संध्याकाळी 5 वाजताच जाग आली। आणि आता बघा झोपेतून उठल्यानंतर इतकं फ्रेश वाटायला लागलं, कारण खूप दिवसांनी मला इतका थकवा आला होता की असतो आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा थकवा येतोच, काही ना काहीतरी आपल्या डोक्यात चाललेलंच असतं। तर तसंच मी खूप थकले होते, तर अशी मला इतकी गाढ झोप लागली आणि 5 वाजता उठले, छान फ्रेश झाले, तोंडावर पाणी वगैरे मारलं आणि फ्रेश झाले। तर बघा झोप झाल्यामुळे ना इतकी स्किन जी आहे ना आपली इतकी फ्रेश होते ना, आपण स्वतः फ्रेश होतो ना, आपल्याला खूप छान वाटायला लागतं। तर पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5:30, पण जे दुपारी 3 वाजता झोप लागली ते लवकर जागच आली नाही। आणि काय झालं, घरातली सगळी मंडळी आहेत ना रानामध्ये गेली होती तर ज्वारीला पाणी द्यायला, आणि रानातून आली 4 वाजता घरी आणि इतके दार ठोकवतायत, इतके दार ठोकवतायत, मला इतकी गाढ झोप लागली होती की मी दारच उघडलं नाही। मग खूप उशीर ते बाहेर थांबून बसून राहिली अंगणात आणि मग मला 5 वाजता जाग आली आणि मग मी दार उघडलं, तेव्हा कळालं की ही सगळी तासभर येऊन बसलेली आहेत दारात आणि मी कधीच उघडत नव्हते। ती मोठ्याने दारसुद्धा ठोकवत होते तरी मला जाग आली नाही, इतकी मला आज गाढ झोप लागली होती। तर काय होतं, रोज रोज काय आपण झोपत नाही, मी तर रोज झोपत नाही, आणि कधीतरी मला झोप लागली ना तर इतकी गाढ झोप लागते की नाही की कुणीही किती आवाज दिला ना तरी जाग येत नाही। तर असो, आता बघा खूप दिवसातनं छान अशी झोप झाली ना की खूप प्रसन्न आणि माझा चेहरा पण अगदी तुम्हाला बघा ताजा फ्रेश टवटवीत दिसत असेल, तर इतकी छान अशी झोप झालेली आहे।
तर झोपेवरच खरं तर आपलं अवलंबून असतं सगळं. बघा आपण किती फेशियल करतो, किती सगळं वेगवेगळ्या क्रीम वगैरे अप्लाय करतो. तर त्याचं खरं तर आहे ना माणसाचं योग्य आहार आणि योग्य झोप असणं खरंच गरजेचं आहे. तर त्यामुळं बघा किती फ्रेश झालेली आहे माझी स्किनसुद्धा आणि मी सुद्धा किती फ्रेश, मला आजूबाजूचं सुद्धा वातावरण अगदी फ्रेश वाटते. तर असो. तर बघा आज ना आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे. तर मी तुम्हाला कालच सांगणार होते, पण काल ना कालच्या ब्लॉगमध्ये बघा मी सातारला गेले होते. देवांची तब्येत बिघडली होती त्यामुळे. तर खूप म्हणजे सगळ्यांचे आपले जे पण सबस्क्रायबर आहेत सगळे 2000, त्या सगळ्या 2000 सबस्क्रायबरची मी मनापासून आभारी आहे. तर जे पण सगळे कमेंट करताना त्यांचे आभार आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे, जे व्हिडिओ बघतात त्यांचे खूप खूप आभार. आणि स्पेशली जे सगळे कमेंट करतात ना तर आता म्हणजे बरेच जणांची नावं लक्षात आहे माझ्या, तर मी नावं पण घेईन, पण त्याआधी ना थोडंफार जे कामं आहेत ना ते सगळे मी कंप्लीट करते माझे. व्लॉग कंटिन्यू. तर बघा आत्ताच चहा पाणी झाला, दिवाबत्ती झाली आणि सगळं आवरून झालं संध्याकाळचं. तर बघा स्वयंपाक केलेला आहे, तर मसाले भात केलेला आहे आणि गवारीची भाजी केलेली आहे आणि सासूबाईंसाठी अशी टम्म फुगलेली भाकरी, आमच्यासाठी चपाती आणि श्रीखंड, असा आजचा साधा सिंपल बेत होता. तर बघा इकडे आता मी ना आयुषला चित्र काढायला सांगितलेलं आहे. तर काय चित्र तो काढतोय, तर तो काढतो आहे सूर्याचा रथ, सूर्यरथ. उद्या रथसप्तमी आहे, तर मला पूजन करण्यासाठी सूर्यरथाचं म्हणजे सूर्यदेवांची प्रतिमा हवी होती. त्यासाठी मी त्याला ते चित्र काढायला सांगितलं होतं, मला सकाळी पूजायचं आहे. तर असो. तर बघा एकनाथ शिंदे दादा जे आहेत ना, तर त्यांची आपल्याला रोज कमेंट असते, त्यांचेसुद्धा आभार. तर आत्ताच जेवणं वगैरे झाली आणि थोड्या वेळापूर्वी मी बोलत होते तुमच्याबरोबर की म्हटलं ज्या कोणी आपल्याला कमेंट करतात ना रोज, तर त्यांची नावं मी घेणार आहे. तर चला म्हटलं आता व्हिडिओचा इथंच एंड करणार आहे. पण त्या व्हिडिओचा एंड करण्यापूर्वी जे कोणी आपल्याला कमेंट करतं ना त्या सगळ्यांची मी नावं घेणार आहे आणि स्पेशल त्यांचे आभार मानणार आहे. कारण बघा 2000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आपले आणि 2000चा टप्पा ओलांडणंच खूप अवघड आहे. म्हणजे ना मॉनिटायझेशनच पूर्ण होणं हे इतकं अवघड आहे ना यूट्यूब चॅनलवर. जेव्हा तुम्ही तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल तर तुम्हाला माहितीच असेल, पण तुम्ही जर कुणी तुमचं यूट्यूब चॅनल नसेल, जर तुम्ही पाहत असाल माझा व्हिडिओ, तर तुम्ही जेव्हा या क्षेत्रामध्ये याल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपला 1000चा टप्पा गाठणं, 4000 तासाचं वॉच टाईम पूर्ण करणं, मॉनिटायझेशन होणं खूप म्हणजे खूप अवघड गोष्टी आहेत यात. आणि अजूनही भरपूर अशा स्टेप आहेत. म्हणजे मी तुम्हाला नेगेटिव्हिटीकडे नाही नेते. जर तुम्हाला यूट्यूबमध्ये करिअर करायचं असेल तर करा. पण त्यासाठी ना खूप सारी कष्ट आणि खूप सारी मेहनत करावीच लागते. आपल्या 4000 तासांचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तरीसुद्धा पुढे जे काही टप्पे असतात मॉनिटायझेशन झाल्यानंतरचे सुद्धा, तर ते सुद्धा आपल्याला कंप्लीट करावे लागतात. तेव्हाच आपल्याला एक फर्स्ट पेमेंट येतं. एवढे सगळे असे टप्पे आहेत. टप्पे गाठूनच मग आपल्याला म्हणजे खूप असं म्हणतात, कोणाकोणाला 1 वर्षाच्या आधी पण पेमेंट येतं आणि कोणाकोणाला काय होतं की 2-4 वर्ष तरी लागतात. कोणाकोणाला अगदी 5-5 वर्षसुद्धा प्रत्येकजण यूट्यूबला देत असतं. तर असं आता बघा मला तरी 1 वर्ष झालेले आहे ती यूट्यूब क्षेत्रात येऊन. माझा 4000 तासाचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर तर माझे कंप्लीट झाले होते. तर काय असतं की एखादा व्हिडिओ आहे ना आपला व्हायरल होतो आणि व्हायरल झाला ना की त्यामध्येच आपलं वॉच टाईम आणि सबस्क्रायबर कंप्लीट होत असतात. तर आपण काय करायचं, कंटिन्युटी ठेवायची, व्हिडिओ करतच जायचे. म्हणजे माझा थोडका अनुभव आहे ना, मी तुम्हाला सांगते 1-2 वर्षाचा. तर असं आता जास्त काही बोलत नाही. तर जे आपल्याला कमेंट करतात ना स्पेशली त्यांचे आभार व्यक्त करते. तर बघा मनीषा चव्हाण, तर ह्या ताई आहेत ना, म्हणजे अगदी माझे ना 100 सबस्क्रायबर होते ना तेव्हापासून मला म्हणजे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. तर त्यांना कमेंट करतात, त्यांची रोज नसते पण अधूनमधून कमेंट असते. तर तुम्हाला एक प्रसंगसुद्धा सांगते की असं झालं होतं, 100 सबस्क्रायबर होते माझे आणि मला असं म्हणजे सबस्क्रायबर वाढतच नव्हते आणि वॉच टाईम पण कंप्लीट होत नव्हता. तर मला असं वाटायचं की यूट्यूब वगैरे असं म्हणजे कंटिन्यू करू की नको, असं वाटायचं की थांबू इथंच. पण नाही ना म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी तसं बोलले होते. तर त्या मनीषाताईंनी मला सांगितलं होतं की तुम्ही व्हिडिओ चांगले करताय, अजून हळूहळू तुमच्यामध्ये प्रगती होत जाईल. तुमचं जे एडिटिंग आहे किंवा तुमचं कॅमेरा फेस करणं आहे, बोलणं आहे ना, तर ते तुमचं सुधारत जाईल. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर त्यांच्या छोट्याशा एवढ्याशा कमेंटनी ना आजपर्यंत मी म्हणजे
आज इथपर्यंत येऊ शकले. कारण आपल्याला आहे ना, जसं एखादी नेगेटिव्ह कमेंट जितका त्रास देते ना, तितकंच एखादी छोटीशी जी पॉझिटिव्ह कमेंट कोणाचीही असू दे, ती म्हणजे अतिउत्साही करते आपल्याला, की आपण नवीन काहीतरी करू. म्हणून ह्या ताईंनी ना खरंच मला खूप सपोर्ट केला आहे. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. जर ते हा व्हिडिओ माझा पाहत असतील तर नक्की मला रिप्लाय करतील. मनीषाताई चव्हाण, त्यांचेसुद्धा व्लॉग असतात, मनीषा चव्हाण व्लॉग्स. तर लक्ष्मी मगर ह्या ताई छान कमेंट करतात. पल्लवी रेसिपीज ह्या ताईंचं सुद्धा रेसिपीचं चॅनल आहे. त्या ताई व्हिडिओसुद्धा पाहतात आणि कमेंटसुद्धा करतात. तर मलाच फक्त त्यांना कमेंट करता येत नाही कधी जाऊन तिकडे, कारण वेळ पण नसतो माझ्याकडे, मुलं पण लहान आहेत त्यामुळं. पण जेव्हा वेळ मिळेल ना, मी प्रयत्न करते प्रत्येकाला उत्तर देण्याचा, कमेंट करण्याचा आणि तुमच्याबरोबर कनेक्ट राहण्याचा. प्रतिभा मस्कर, जनार्दन शेलार, प्रतिभाताई मस्कर आहेत, ताई आहेत त्यासुद्धा कमेंट करतात अधूनमधून. जनार्दन शेलार दादा, त्यांची ना शॉर्ट व्हिडिओला कमेंट असते, म्हणजे पण त्यांची पण असते. कांचना राऊत व्लॉग्स यांचीसुद्धा कमेंट असते. ज्योती पाटील यांचीसुद्धा कमेंट असते. खूप जुन्या व्हिडिओला यांची कमेंट आहे, रोज नसते पण अगदी कधीतरी असते. तर विद्या गायकवाड, या विद्याताईंचं काय झालं होतं, विद्याताईंनी सुद्धा एक कमेंट केली होती की तुमच्या स्किनविषयी सांगा, तुम्ही कुठली क्रीम वापरता. तर मिसअंडरस्टँडिंग असं झालं होतं की मी त्यांची जी कमेंट आहे ना, रात्री झोपेत वाचली आणि त्यांना मला असं वाटलं की त्यांनी मला कॅमेराचं विचारलेलं आहे की तुम्ही कुठला कॅमेरा वापरता, म्हणून मी त्यांना रिप्लाय दिलेला. परत ते म्हटलं मी कॅमेराचं नाही विचारलं तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठली क्रीम वापरताय. मग नंतर मी सकाळी व्यवस्थित असं त्यांचा मेसेज वाचला, तेव्हा मला कळालं की हो, ह्यांनी ना मला विचारलं की तुम्ही कुठली क्रीम वापरता. त्यावर सुद्धा मी सविस्तर सांगणार होते, पण मी ना नंतर मग माझ्या भाऊजाईची डिलेवरी वगैरे या सगळ्या गोंधळात ना, गडबडात, म्हणजे ते माझ्या कमेंट लक्षात होती पण मी गुंतत गेले तिकडं, त्यामुळं ते राहिलं. आणि मग खूप दिवसांनी मी त्यांना उत्तर दिलं पण त्यांचा काय रिप्लाय म्हणजे आला नाही. तर तुम्ही जर ब्लॉग बघत असाल किंवा माझी कमेंट वाचत असेल तर मला सुद्धा रिप्लाय करत जाते, म्हणजे मला सुद्धा छान वाटेल. तर विद्या गायकवाड या ताईंनी कमेंट केली होती, त्यांना सांगितलं मी राहुल फाटे सरांची गौरांगी सनस्क्रीन वापरते. गौरांगी सनस्क्रीन वापरल्यानं काय होतं की मी जिथं पण, म्हणजे आता बघा कुठलंही मी फिल्टर लावलेलं नाही. इथं मला एक पिंपल्स आहे, आता इथं डाग राहिलेला आहे ना काळा, तो हळूहळू कमी होत जातात. म्हणजे पिंपल्सचे जे चेहऱ्यावरचे डाग आहेत ना, ते गौरांगी सनस्क्रीन याने कमी होत जातात आणि वांग वगैरे उठण्याची ना शक्यता कमी असते. म्हणजे आता तरी आपण 30-40 नंतर आपल्याला वांग उठायला सुरुवात होते, आपले हार्मोन्स चेंज होत जातात, आहारात बदल होत जातो, परत उन्हाच्या तीव्रतेमुळे सुद्धा वांग उठायला सुरुवात होते. तर वांग येणं कमी होतं ह्या सनस्क्रीनमुळे. मला अनुभव आहे म्हणून मी सांगते. तर मी राहुल फाटेंची गौरांगी सनस्क्रीन वापरते. हे सगळं त्यांना मला सांगायचं असतं आणि एवढी मोठी कमेंट मला करता येत नाही, मला व्हिडिओद्वारे सांगायचं असतं. पण मग व्लॉग मी अपलोड म्हणजे व्लॉगद्वारे सांगायचं तुम्हाला प्रयत्न करते. पण काय होतं, कधी काही गोष्टी विसरते. कमेंट तर माझ्या लक्षात असतात, मला सांगायचं असतं, पण विषय जर ब्लॉगचा वेगळा असला ना, तर तुमच्या प्रश्नांचं ना उत्तर मला देता येत नाही, एवढंच. तर त्यांच्या विद्या गायकवाड यांच्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे. आणि बघा प्रीतीताईंचं सुद्धा मला अधूनमधून कमेंट असते. सध्या त्यांची कमेंट बंद झालेली आहे, पण असो काहीतरी असेल प्रॉब्लेम प्रत्येकाचा. आणि स्वामी सेवा, तर ह्या ताईसुद्धा आपल्याला कमेंट करतात अधूनमधून. या सर्वांची एकूण 10-12 मेंबर्स आहेत, त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि या सगळ्यांचेच रुसू नका कुणी, 2000ची जी आपली यूट्यूबची फॅमिली आहे त्या सर्वांचे खूप खूप आभार की तुम्ही व्हिडिओ पाहता. कोणी शॉर्ट व्हिडिओ पाहत असेल, कुणी लॉंग व्हिडिओ पाहत असेल, कुणी कुठलेही व्हिडिओ पहा, पण फक्त छान अशी कनेक्ट राहा माझ्याशी. आपली फॅमिली अशी छान ग्रो होऊ द्या. आणि सर्वांचे खूप खूप आभार. तर इथून पुढे काय होत जाणार आहे, कसे व्लॉग येत जाणार आहे, तर कंटिन्यू राहा, कनेक्ट राहा माझ्याबरोबर शेवटपर्यंत. बस एवढंच सांगेन आणि खूप खूप आभार मानेन सगळ्यांचे. आता ब्लॉगचा एंड इथंच करते. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. बाय.